नमस्कार, मी वैष्णवी श्यामपांडे. मी माझ्या जुन्नर विकास आघाडीची गटनेता आहे. मागील 23 मार्च 2026 रोजी आमचे नगराध्यक्ष सुजाताताई काजळे यांनी आपल्या जुन्नर नगरपालिकेच्या त्यांनी मीटिंग कॉल केली होती आणि बरेच विषय होते त्या म्हणजे मीटिंगमध्ये. काही विकास मुद्दे होते, काही म्हणजे असे वादांकित पण काही विषय होते ज्याच्यावरती सर्व सदस्यांची म्हणजे परवानगी नसेल, म्हणजे गटागटांच्या मागण्या वेगवेगळ्या. तर त्यामध्ये जेव्हा मीटिंग सुरू झाली तेव्हा पहिल्या 1 तास तर म्हणजे अपोजिटवाल्यांनी म्हणजे उपनगराध्यक्षांच्या निवड बाबतीत आणि त्यांनी त्या खुर्चीवरती उपनगराध्यक्षाच्या बसू नये या गदारोळामध्येच घालवला. म्हणजे विकास कामामध्ये जो वेळ जायला पाहिजे तो खरं तर वाद भांडणं ह्या विषयावरच जास्त जातो. आणि ह्या विषयासाठी खरं तर कोर्टाकडून म्हणजे स्टे आला होता की जो आता म्हणजे त्यांनी जी आपल्या ह्याच्यावर तक्रार केलेली आहे उपनगराध्यक्ष पदाविषयी, त्याच्यावरती स्टे कोर्टाकडूनही आला होता. तरी गदारोळ झाला, 1 तास वाया गेला. त्यानंतर स्टे आहे म्हणून मग शांतता घेऊन मग पुढे मीटिंग सुरू करण्यात आली. आणि त्यावेळेस अपोजिट गटातील नगरसेवकांनी मागणी केली का तुम्ही आंबेडकर जयंतीचा विषय सर्वप्रथम घ्यावा, म्हणजे आणि बाकी आणि 2-3 विषय त्यांनी सांगितले. आणि त्यांच्या गटातल्या त्यांचा जो गटनेता आहे त्यांनी मांडलेले मुद्दे जे होते त्या मुद्द्यांना फक्त परवानगी द्यावी, बाकीचे सर्व मुद्दे हे रद्द करावे. आणि ह्या वेळेला आम्ही विरोध केला, कारण आम्हाला चर्चा करायची होती, आम्हाला सर्व विषयांवर बोलायचं होतं. त्यावेळेस नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की आपण क्रमानुसार विषय घेऊया, आधेमध्ये कोणतेही विषय न घेता, कुठलाही वाद न घालता आपण ही मीटिंग सुरू करू. त्याच्यातही अर्धा पाऊण तास गेला. मग कुठेतरी विषय हे क्रमानुसार चालू झाले तर 5 विषय झाले. त्याच्यावरती कुशल अकुशलवरती विषय येऊन त्याच्या सूचना उपसूचना झाल्या. त्या उपसूचनावर त्याच्यावरूनही वाद वगैरे बरेच झाले का एवढं निकृष्ट दर्जाचं जो एक ठेकेदार काम करतोय त्याला पाठीशी घालण्यात येतं. आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी म्हणजे शिवसेनेचे जे सगळे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचा ह्यामध्ये खूप मोठा हात आहे. बरं, ते झालं तर आता त्यानंतर उपसूचना आल्यावरती खूप गदारोळ होत होता, म्हणून नगराध्यक्षांनी ती सभा तहकूब केली. आणि आज 9 तारखेला त्यांनी मीटिंग कॉल केली होती. मीटिंग सुरू होताना मागील जेव्हा मीटिंग तहकूब झाली त्यावेळेस त्या गटातील जे नगरसेवक होते त्यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती. आणि पत्रकार परिषदमध्ये त्यांनी मागणी केली होती का आमचे विषय जे आज आंबेडकर जयंतीची मागणी होती आमची, ती त्यांनी पहिले घ्यायला हवी होती. आज तो विषय राहिलेला आहे. म्हणून मग म्हणजे नगराध्यक्षांनी कदाचित त्यासाठी तो विषय पहिल्यांदा घेतला. तो क्रमानुसार नव्हता, तो पुढील ह्याचा होता, पण त्यांनी तो पहिल्यांदा घेतला. तर सर्व सदस्यांनी त्याला विरोध केला. म्हणजे कोणत्या? शिवसेनेच्या. आमचा कोणताही विरोध नव्हता. फक्त आमचं म्हणणं होतं का जे सभागृह व्यवस्थित सुरू होऊ चालावं, जुन्नरचा विकास व्हावा, काही विकास कामे व्हावीत. पण पुढील शिवसेनेच्या नगरसेवकांचं आम्हाला असंच वाटतं का त्यांना फक्त वाद घालायचा आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हणतात त्याला, जो वाद सुरू झाला त्यावर नगराध्यक्षांनी सभा ही रद्द केली. आता यातून एकच दिसतंय का शिवसेनेचेच नगरसेवक, शिवसेनेचेच नगराध्यक्ष हेच एकमेकांशी वाद घालण्यामध्ये एवढा वेळ घालवतायत. आणि विकास कामं 2-2 मीटिंग होऊन सुद्धा कुठल्याही विकास कामावर जर चर्चाच होत नसेल तर या सभागृहात तुम्ही जनतेने निवडून देऊन येऊन करताय काय? आम्ही तरी इथं विकासासाठी आलेलो आहे, आमच्या मागण्या आहेत, आमचे काही प्रश्न आहेत, ह्या गोष्टीकडे कुठेही लक्ष दिलं जात नाहीये. जुन्नर शहरामध्ये लोकांची तक्रारी आहेत, त्याच्याविषयी कोणाला बोलायचं नाहीये, फक्त वाद घालायचा आहे. आणि हा वाद कधीपर्यंत घालायचा आहे? हे 5 वर्ष वाद घालण्यात जाणार आहे का विकास कामं करण्यात जाणार आहे, हा आमचा प्रश्न आहे. आणि संविधान लिहिणाऱ्या आपल्या आंबेडकर साहेबांच्या जयंतीसाठी कोणीतरी विरोध करावा, हे माझ्यासाठी तर खूप चुकीची गोष्ट वाटते. काय म्हणजे जयंती साजरी करायचा विषय आधी येऊ नंतर येऊ, आम्ही तर ह्याला कधी आला तरी समर्थनच देऊ. आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.
मध्ये काय झालं होतं, त्यांनी स्टार्टला म्हणजे अलकाताई आणि बाकीच्या नगरसेवकांनी सांगितलं का आम्हाला फक्त 2-3 मुद्दे घ्यायचे आणि बाकीचे मुद्दे ला हे देऊन आपल्याला ही सभा संपवायची. म्हणजे नगराध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी त्यांचा काय अधिकार आहे का नाही, किंवा शिवसाहेबांचा काय अधिकार आहे, तुमची फक्त म्हणजे तुम्ही सांगणार तशी सभागृह चालायची का, हे आम्हाला आता प्रश्न चाललाय. त्यांनी काय केलं, मागच्या वेळी 4 प्रश्न त्यांचे 4 मुद्दे घेतले होते. त्याच्यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं होतं, तुमचं महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचं होतं, अजून एक विषय का आपले जे चौकात जे महाराजांचे जे आपण बोर्ड लावलेले आहे त्याला त्यांनी लाईटची मागणी केली होती. पण आम्ही तो विषयाला मी सांगितलं का बाबा लाईट आम्ही आमच्या सहखर्चाने करू, पण तिथं महाराजांचं नाव मोठा करा, महाराजांचे जेवढं पण फ्रेमिंग आहे ते मोठं करा. आत्ताचे जे आमदार आहे त्यांचं नाव मोठं करण्यापेक्षा आपण त्या चौकात आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव देऊ. या नावाला कोणाचा विरोध असेल तर ते आपण हे करा. उपसूचना आमची मांडली होती. मग तो परत त्यांनी वाद घातला, उपसूचनाला पण विषय नाही घेतला, मग अजून एक दुसरा पॉईंट घेतला त्यांनी. म्हणजे असं चाललेलं आहे या सभागृहात. मग ते यांचा विषय 1 तास चालवलं उपनगराध्यक्ष. आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्ही जे विकास कामं जे सुचवलेले ते कधी येणार. आता 2-2 मीटिंग होऊन फक्त 5 पॉईंटवरतीच आपण चर्चा करते. इथं 80चे कमीत कमी 150 पॉईंट आहे. 150 मुद्द्यांवरती आपण बोलणार कधी आणि सभागृहात चर्चा कधी होणार. आता नगराध्यक्ष पण त्यांचंच आहे आणि जे आता जे वाद घालणारी टीम आहे ती पण स्वतः सत्ता पण त्यांचीच आहे. आज 9/4/2026 आज नगरपालिकेची सर्वसाधारण सभा जी मागं 23 तारखेला जी सभा झाली ती तहकूब करून आजची तारीख या ठिकाणी दिली होती. सांगायचं झालं तर जुन्नर शहरामध्ये आज 20 नगरसेवक काम करतात. सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये विविध विकासाचे मुद्दे पत्राद्वारे प्रशासनाला सुचवलेले आहे. पण नगरपालिकेत कारभार आपण जो पाहतोय सातत्याने प्रत्येक मीटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाकडून गदारोळ घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येतो. विकास कामाला अडवणूक ही या माध्यमातून होत असते. मला सांगायचं असं आहे का नगराध्यक्षसुद्धा शिवसेना पक्षाचा आहे व मेजॉरिटीसुद्धा शिवसेना पक्षाची आहे. तर हे यांच्या इंटरनल गोंधळामुळं शहराच्या नागरिकांना शहराच्या विकासाला कुठंतरी बाधा पोचण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि आता माझ्या सर्व गटनेते असतील, वाजिदभाई असतील, सर्व नगरसेवकांनी सांगितल्याप्रमाणे की जुन्नर शहराला विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचलण्यासाठी योग्य राहील सर्वांनी मिळून ते उचलण्यात यावं ही अशी आमची सर्व नगरसेवकांची, आमच्या गटातील सर्व नगरसेवकांची इच्छा आहे. एवढं आपल्याला सांगतो. धन्यवाद. नमस्कार, जय शिवराय. खरं तर आपली छत्रपती शिवरायांच्या जन्माने झालेली पावनभूमी 150 वर्षापासून चा हे अधिकार ह्या नगरपालिकेला झालेला आहे. 23 तारखेची मीटिंग त्या ठिकाणी तहकूब झाल्यानंतर आज 9 तारखेला 9/4/2026ला मीटिंग बोलवली. सभागृहामध्ये ज्या वेळेला आम्ही सर्व विकास आघाडीचे नगरसेवक आम्ही गेल्यानंतर तिथं प्रथमतः राष्ट्रीय गीत झालं. जे जुन्नर शहरामध्ये काही लोक दिवंगत झाली त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर मीटिंगचा कारभार पीठासीन अधिकारी अध्यक्ष म्हणून सुजाता काजळे त्यांनी त्या ठिकाणी चालू केलं. परंतु त्यांनी चालू केल्यानंतर पाठीमागच्या मीटिंगमध्ये जो विषय झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा त्या ठिकाणी विषय घेण्यात आला आणि तोच विषय पुन्हा मंजुरीसाठी आज अध्यक्षांनी त्या ठिकाणी घेतला. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एकच पक्षाचे म्हणजे नगराध्यक्ष ज्या पक्षाचे त्याच पक्षाचे नगरसेवक त्या दोघांची त्या ठिकाणी बहुमत आहे. त्यांनी त्या ठिकाणी गदारोळ करायला सुरुवात केली. खरं तर भारत देशाचं संविधान ज्या महान व्यक्तीने लिहिलं, खरं तर तो आज जगामध्ये सर्वात मोठा माणूस आपण म्हणून संबोधतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तर खरं तर आम्ही आज नगरपालिकेमध्ये आलो, आज समाजामध्ये फिरतोय, आज समाजामध्ये कार्य करतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला ते अधिकार भेटलेला आहे.
आणि आज त्यांची जयंती 14 एप्रिलला 135वी जयंती संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगामध्ये साजरी होती. आणि त्या बाबासाहेबांचा विषय आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. या गोष्टीचं खरं तर आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच दुःख होत आहे. आणि हा विषय चालू झाल्यानंतर त्याच्यावर गदारोळ चालू झाल्यानंतर आम्ही सर्व विकास आघाडीचे नगरसेवक शांत होतो. सत्ता सेनेची नगराध्यक्ष सेनेचा त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये हेवे दावे, प्रत्येकाचा युगो त्या निमित्ताने बाहेर आम्हाला येताना दिसतोय. जुन्नर शहरामध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी जुन्नर शहरातील प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक त्या ठिकाणी असलेल्या घटकाचा प्रश्न सोडवण्याचं काम तर खरं तर ह्या नगरसेवकांचं आहे. नावामध्ये खरं सेवक म्हणून त्या ठिकाणी आहे, नगराचा सेवक आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना ह्या नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त स्वतःच्या मोठेपणासाठी म्हणा किंवा स्वतःचं कुठंतरी युग दुखावा हार्ट केला जातो, युग दुखावला जातोय, ह्या पद्धतीने खरं तर हे कामकाज त्या ठिकाणी चालू आहे. मी तर ह्या जुन्नर वासियांचे कामाच्या बाबतीत आता वाईट गोष्ट आपल्या त्या ठिकाणी निदर्शन येत आहे. आज 3 महिने होऊन गेलेत आम्हाला नगरसेवक म्हणून इथं येऊन, परंतु कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी वेळेत मार्गी लागत नाहीये. अनेक मुद्दे असे आहेत, विकासाचे मुद्दे आहेत. आज जर तुम्ही पाहिलं, आज पाणी हा आपलं खरंच जीवनाचा जीवनावश्यक वस्तू आहे. आज त्या काम जे गेल्या 3-4 वर्षापूर्वी जे काम चालू झालं होतं त्याची पाईपलाईन आता बऱ्यापैकी उरकत आलेली आहे, जेणेकरून आज जुन्नर शहराला शुद्ध पाणी पुरवठा भेटणार. मी नगरसेवक असताना त्यावेळेला आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या कामाला मंजुरी दिली होती. आज त्या कामात तिथं जॅकवेल असेल, तिथं इलेक्ट्रिकची जागा असेल, त्या ठिकाणी त्या रूम असतील जेणेकरून त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या मशिनरी राहतील. त्या गोष्टीवरती फोकस करणं, लक्ष घालणं गरजेचं आहे. परंतु अशा गोष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त नावासाठी या ठिकाणी भांडतायत, ह्याच गोष्टीचा खरं तर आम्हाला त्या ठिकाणी खंत वाटतंय. आम्ही सर्व नगरसेवक आणि विशेषतः मुख्याधिकारी अक्षरशः त्या ठिकाणी हाताची घडी घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत. या गोष्टीचा वाईट त्या ठिकाणी वाटते. आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीनं आपल्या सर्वांना, ह्या असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना विनंती करतोय, तुमचं जे काय चाललेलं आहे ते कुठेतरी थांबा. जुन्नर शहराच्या विकासासाठी कुठेतरी एकत्र या अशी विनंती करतो. धन्यवाद.